पण मंडळीमध्ये थिएट्रफेस मनोवृत्तीचे किंवा मानसिक वृत्तीचे लोक त्या ठिकाणी मंडळीमध्ये असतात. आणि या ठिकाणी प्रेषित योहान म्हणतो की मी मंडळीला थोडेसे लिहिले, परंतु तिच्यामध्ये देवाच्या मंडळीमध्ये अग्रगण्य होण्याची लालसा धरणारा, अग्रगण्य म्हणजेच मोठेपणा मिळवण्याची लालसा, लालसा म्हणजेच लोभ, तीव्र इच्छा की मला चर्च मध्ये काय पाहिजे, मोठेपणा पाहिजे. मला चर्च मध्ये काय पाहिजे, मला मोठं पद पाहिजे. मला चर्च मध्ये काय पाहिजे, मला मोठा सन्मान मिळाला पाहिजे. या ठिकाणी जेव्हा मी या वचनाचा अभ्यास करत होतो, तिथं ग्रीकमध्ये एक शब्द वापरलाय अग्रगण्यासाठी. अग्रगण्य म्हणजे पुढं होण्यासाठी किंवा मोठपणा मिळवण्यासाठी. ग्रीकमध्ये शब्द आहे फिलोप्रोटियो. फिलोप्रोटियो, फिलोप्रोटियोचा अर्थ आहे टू लव्ह द चीप प्लेस, म्हणजे जे मुख्य स्थान आहे त्याच्यावर प्रेम करणारा. थिएट्रफेस वृत्तीचा माणूस असतो. त्या माणसावर कदाचित एक चांगला विश्वासणारा, तो भाऊ असेल, ती बहीण असेल, असे लोक जेव्हा तुमच्या संपर्कात येतात, कदाचित तुमचं आध्यात्मिक नुकसान त्या लोकांमुळे होऊ शकतं. आणि म्हणून देवाचा सेवक या नात्यानं जे प्रभूने मला सांगितलं ते मी आपल्याला सांगतो. देवाचा सेवक या नात्यानं मला आपल्यापर्यंत बायबल मधलं सत्य घेऊन यायचं आहे की मंडळीतील थिएट्रफेस कसा ओळखायचा आणि त्याचे 7 गुण. थिएट्रफेस जर तुम्हाला आत्मिक जीवनात वाढायचंय, जर तुम्हाला प्रभूमध्ये बलवान व्हायचंय, जर तुम्हाला स्थिर व्हायचंय, जर तुम्हाला टिकून राहायचंय, जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय, तर प्रियांनो, आम्हाला आता सगळ्यात मोठा धोका बाहेरचा नाही, पण बऱ्याच वेळेस तो धोका मंडळीत असणाऱ्या थिएट्रफेस मानसिकतेच्या लोकांपासून असतो. पण ते ओळखायचे कसे? दिसताना तर सगळे चांगले दिसतात, सगळे चांगलं बोलतात, सगळेच प्रार्थना करतात, सगळे चर्चला येतात. मग थिएट्रफेसला ओळखायचं कसं? त्याचे 7 गुण या वचनामध्ये आम्ही पाहणार आहोत. हालेलुया.